अभिनेत्री प्रार्थना बेहरेने आजवर अनेक मालिका सिनेमा यातून आपलं मनोरंजन केलंय. कॉफी आणि बरंच काही, मितवा, मिस्टर अँड मिसेस सदाचारी अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने काम केलं. प्रार्थनाने वैयक्तिक आयुष्यात 2017 मध्ये अभिषेक जावकर सोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर काही काळ प्रार्थनाने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा तिने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. तर प्रार्थनाने मुंबई सोडून ती आता नवऱ्यासोबत अलिबागला शिफ्ट झालीय. याचं कारण तिने सुलेखा तळवळकर यांच्या दिल के करीब या पॉडकास्टमध्ये सांगितलं. प्रार्थना म्हणाली, कोरोना काळात आम्ही आमची अलिबागमधील जागा डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला. ती जागा अभिच्या आजोबांची आहे. त्यानंतर रोरो बोट सुरू करण्यात आली. यामुळे प्रवासाचा खूप वेळ वाचायचा. या सगळ्याचा आम्ही विचार केला. याशिवाय त्या ठिकाणी आम्ही घोडे, गायी, कुत्रे असं सगळं पाळलं होतं. त्यामुळे त्याच्यासाठी अभिला सतत अलिबागला जावं लागायचं. अभिला प्राण्यांसाठी आठवड्यातील 4 दिवस तिकडे जावं लागायचं. त्यामुळे मग आम्ही ठरवलं आपण सगळेच शिफ्ट होऊयात. मालिका सुरू होती तेव्हा मी जुहूला राहायचे, पण त्यानंतर असं वाटायचं, अरे मुंबईत तशी मजा नाही. सतत गर्दी, वाहतूक कोंडी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं, यामुळे स्वतःला कुठेतरी वेळ देता येत नव्हता. त्यामुळे अलिबागला जाऊन समाधान मिळेल असं आम्हाला वाटलं. अलिबागला गेल्यावर मी त्यांच्यामधील एक होते. मी तिथे गेल्यावर माझी पेंटिंगची आवड जपते. सगळीकडे मेकअप शिवाय फिरते. झाडांची वगैरे काळजी घेते. या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. यामुळेच आम्ही कायमस्वरूपी तिथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. मुंबईहून अलिबागला राहण्यासाठी माझे सासू सासरे सुद्धा तयार झाले. त्या वातावरणात त्यांचं आयुष्य आणखीन वाढलंय असं मला वाटतं. ते दोघे सुद्धा तिथे सुखी आहेत. प्रवासाच्या दृष्टीने सुरुवातीला थोडा त्रास होईल हे आम्हाला माहीत होतं, पण आता सवय झालीय. आता काहीच वाटत नाही. तुम्हाला प्रार्थनाचा अभिनय आवडतो का? हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.